हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. अथर्व झोपलेला असतो. सकाळी उठतो आणि त्याला नेहमीची सवय असते की वेदा त्याच्या शेजारी असते. बघतो तर वेदा नसते. तेव्हा तो उठतो आणि बघतो चेअरवर तर तिथे मीराही नसते आणि गिफ्टही तिथेच पडलेलं असतं. तेव्हा अथर्व बेडवरून खाली उतरतो आणि गिफ्ट उचलतो आणि बोलतो की मीराने अजून गिफ्टही बघितलेली नाही आहे. इकडे मार्जरीकडे मंजिरी आलेली असते. तेव्हा मार्जरी बोलत असते की म्हणजे आपला शक खरा आहे. ती देवी महागौरी हीच मीराला मदत करते. तेव्हा मंजिरी बोलते हो ना, म्हणून ती म्हातारी सापडत नाही आहे. तेव्हा मार्जरी बोलते की ती सहजासहजी सापडणार नाही आहे. घर टाकल्याशिवाय मासा हाती येणार नाही आहे. तिला बोलवावं लागेल आणि तिला मारणंही सहजासहजी शक्य नाही. त्याच्यासाठी तुला एक वेगळी शक्तीचा उपयोग करावा लागेल. तेव्हा मंजिरी बोलते तर मग ती ना ती शक्ती मार्जरी मला. मार्जरी बोलते की ती शक्ती अशी मिळणंही सोपं नाही आहे. त्याच्यासाठी विधी करावा लागेल. चल बस इथे आणि विधी सुरू कर. इकडे अथर्व ते गिफ्ट बघत असतो तरी गिफ्ट खाली ठेवतो. तेवढं तिथे अनन्या येते आणि बोलते दादा तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. तेव्हा अथर्वला काहीच कळत नसतं. तेव्हा अथर्व बोलतो की काय. तेव्हा अनन्या बोलते की कसला रूड आहेस रे तू. तेव्हा अथर्व बोलतो 1 मिनिट थांब जस्ट उठलो आहे मी. तेव्हा अनन्या बोलते थांब काय, रात्री पुन्हा काहीतरी बिनसलं ना तुमचं. तेव्हा अनन्या बोलते थांबवलं का नाही वहिनीला. तेव्हा अथर्वला काहीच कळत नसतं. थांबवलं का नाही, कुठे गेली का ती. तेव्हा अनन्या बोलते हो नागनाथ काकांच्या घरी, तिच्या गावी गेली आहे. तेव्हा अथर्व बोलतो असं अचानक का. तेव्हा अनन्या बोलते मला नाही माहीत, काही दिवस तिथे राहील असं म्हणाली आहे ती. आणि वेदा नाही आहे ना इथे. सो तेव्हा अथर्व बोलतो वेदा नाही तर काय झालं, असं निघून जायचं का. तेव्हा अनन्या बोलते तू तुझं बघ आणि वेदा आल्यावरच परत येणार आहे असं म्हणाली ती. तेव्हा अथर्व बोलतो याला काय अर्थ आहे. तेव्हा अनन्याला हसायला येत असतं. तेव्हा अथर्व बोलतो बाबांना माहिती आहे. तेव्हा अनन्या बोलते हो त्यांची परमिशन घेऊनच गेली आहे ती. तेव्हा अथर्व बोलतो काय, बाबांनी असं कसं जाऊ दिलं तिला. तेव्हा अनन्या बोलते आय डोंट नो. तेव्हा अथर्व खाली हॉलमध्ये जातो. अनन्या हसत असते. तेवढं तिथे मीरा येते आणि बोलते अनन्याताई मला असं वाटतं हे नाटक नको करायला, नंतर वेदाच्या बाबांना वाईट वाटेल. तेव्हा अनन्या बोलते वहिनी तू चिल मार, तू काही टेन्शन घेऊ नको. हा माझा प्लॅन आहे ना, मी जर सांगते तसं कर तू फक्त, बाकी मी सर्व हँडल करते. तेव्हा मीराच्या गालाला हात लावते आणि बोलते काळजी वाटते. तेव्हा मीराला हसायला येतं. इकडे मंजिरीची विधी सुरू असतात. तेवढ्यात अथर्व पटकन खाली येतो हॉलमध्ये आणि बोलतो बाबा. तेव्हा दादासाहेब आणि माया खाली गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा दादासाहेब मायाला विचारत असतात झोप लागली ना रात्री तुला. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा ते तुम्ही अनन्याला का जाऊ दिलं. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय. तेव्हा अथर्व बोलतो की तुम्ही मीराला का जाऊ दिलं गावी. हे ऐकून माया शॉक होते. तेव्हा दादासाहेब बोलतात की तिची इच्छा होती गावी जायची. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा तिला थांबवायचं ना. तेव्हा दादासाहेब बोलतात मी का थांबवायचं तिला. तेव्हा दादासाहेब बोलतात तू नवरा आहेत ना तिचा, तू थांबवायला पाहिजे होतं तिला. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा ते मी झोपलो होतं, मला कळालंच नाही ती कधी निघाली ते. तेव्हा माया म्हणत बोलते मीरा निघून गेली. अरे नक्की काय सुरू आहे हे सगळं. तेव्हा दादासाहेब बोलतात हो असं झालं का. तेव्हा दादासाहेब बोलतात नाही काही टेन्शनचं काम नसेल, येईल ती. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा एकतर मीरा माझ्याशी नीट बोलत नाही आणि त्यात ती असं निघून गेली. तेव्हा दादासाहेब बोलतात की तेव्हा दादासाहेब बोलतात अरे बापरे काय करायचं मग. तेव्हा अथर्व बोलतो मी तिला फोन करतो. तेव्हा दादासाहेब बोलतात कर फोन कर, तिच्याशी बोलायला पाहिजे तू, सांगतोय मी तुला, तू तिच्याशी सतत बोलायला पाहिजे. हे मायाला बिलकुल आवडत नसतं. तेव्हा अथर्व फोन करतो, त्याचा फोनच लागत नसतो. तेव्हा दादासाहेब बोलतात काय झालं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की कॉल लागत नाही आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की अरे बापरे तिने फोन स्विच ऑफ नसेल ना केला. तेव्हा अथर्व बोलतो परत कॉल करतो. तेवढं तिथे अनन्या येते. अनन्याला हसायला येत असतं. अनन्या बोलते अथर्वजवळ येते आणि बोलते की दादा कशाला डिस्टर्ब करतोय वहिनीला. तेव्हा अथर्व बोलतो की मग असं काही निघून जायचं घर सोडून. आणि काय म्हणाली होती ती वेदा नाही म्हणून चालले का, घरात कोणी नाही आहे का. तेव्हा दादासाहेब बोलतात ऑफकोर्स अरे ती फक्त वेदाची आई म्हणून या घरात राहते ना, म्हणजे असं तूच म्हणालास ना. हां आता त्याबरोबर ती इतरांची काळजी घेते, हा तिचा चांगला स्वभाव झाला ना. तेव्हा अनन्या बोलते हो ना, आता बहिणी इथे नाही तू कशाला हायपर होतोय. तेव्हा दादासाहेब बोलतात एक्झॅक्टली. तेव्हा अनन्या बोलते की मला सांग तू मिस करतोयस ना तिला. तेव्हा मीरा घरातच असते, ती अथर्वच्या पाठीमागून येत असते. तेव्हा अथर्व बोलतो मिस करत नाही, ती न सांगता गेली ना म्हणून काळजी वाटते मला. तेव्हा दादासाहेब बोलतात अच्छा तुझं इगो हट झाला आहे. तेव्हा अथर्व बोलतो बाबा इगो नाही आहे यात, इगो म्हणजे असं काही नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते 100% हा मिस करतोय. अथर्व बोलतो मी काही मिस करत नाही. तेव्हा अनन्या बोलते काळजी वगैरे बघा चेहऱ्यावरूनच कळतं आहे, 100% कळतं आहे, आपल्यासाठी हा काही धावत बिवत आला नसता. तेव्हा दादासाहेब पण बोलतात की अरे दिसतंच आहे तू मिस करतोय म्हणून. तेव्हा सगळे ते दोघं त्याला बोलत असतात. तेव्हा अथर्व बोलतो अच्छा ठीक आहे मी मिस करतोय मीराला, मी मीराला मिस करतोय हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला सगळ्यांना. तेव्हा अथर्व अनन्याकडे बघून बोलतो की तुला
तेव्हा दादासाहेब पण हसतात. अनन्या जोरजोरात हसायला लागते. तेव्हा अथर्व बोलतात की आता हसायला काय झालं. तेव्हा दादासाहेब मागे हात करतात. तेव्हा अथर्व मीराकडे बघतो. तेव्हा मीरा मान डोलावून सांगत असते की मी नाही यात सामील. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्याला, आणि तुला हसायला काय झालं, तुला माझी मस्करी करायला मज्जा वाटते ना. तेव्हा अनन्या हसते. तेव्हा अथर्व बोलतो मीरा काय हे सगळं. तेव्हा मीरा डोळ्यांनी सांगत असते की मी नाही यात. तेव्हा अनन्या बोलते दादा वहिनीला काही बोलायचं नाही, हा सगळा प्लॅन माझा होता. आणि आता कळलं असेल ना तुला, वहिनी आजूबाजूला नसली की काय होतं ते, हो ना. तेव्हा अथर्वला घोषाळ्यासारखं होतं. तेव्हा अथर्व त्याच्या बाबांकडेही बघतो आणि अनन्याकडे बघून निघून जातो. तिथून मीराकडे बघतो आणि सरळ त्याच्या खोलीत चालला जातो. तेव्हा दादासाहेब बोलतात सांग तिला की तू मीराला मिस करत होता ते. तेव्हा अथर्व गेल्यावर मीरा एकदम टेन्शनने अनन्याकडे बघते आणि अनन्या तिच्याशी हसत असते. की माया वरवर हसत असते आणि मनात बोलत असते प्रेमाची नाटकं सुरू झाली त्यांची. ह्या मॅडम पण सकाळपासून कुठे गेल्या आहेत काय माहीत, दिसत नाही आहेत. नक्की यांचा प्लॅन काय हे सुद्धा सांगितलेलं नाही या बाईने. इकडे मंजिरीचा विधी चालूच असतो. इकडे मंजिरीचे विधी चालूच असतात. तेव्हा विधी करत असताना तिच्या हवनमधून काळा धूर निघायला लागतो. तेव्हा मंजिरी बोलते हे काय मार्जरी. तेव्हा मार्जरी बोलते व्ह्यू, त्या म्हातारीला अडकवण्यासाठी चक्रव्यूह. तेव्हा मंजिरीला खूप आनंद होतो. मंजिरीचा त्या काळ्या धुरातनं तिथे एक दिवा तयार होतो. तेव्हा मार्जरी बोलते मंजिरी हा दिवा त्या म्हातारीच्या शरीरातून देवीचा अंश नष्ट करेन. हा दिवा तू जिथे कुठे पेटवशील तिथे म्हातारीला खेचून आणेन. मीरा इकडे आपल्या खोलीत तिथे बघते तर तिथे अथर्व नसतो. तेव्हा ती बोलते वेदाचे बाबा इथे नाही तर मग कुठे गेले. तेवढं तिथे अंबिका येते आणि बोलते मीरा काय चालू आहे तुमचं. तेव्हा मीरा बोलते कुठे काय चालले. तेव्हा अंबिका बोलते की मी आत्ता अनन्याला बाबांशी बोलताना ऐकलं, तू चक्क त्रास देते अथर्वांना. तेव्हा मीरा बोलते नाही अनन्याताईंनी खोडी काढली, त्यांचा प्लॅन होता तो, मी नाही. आता वेदाचे बाबा रागवतील ना. तेव्हा अंबिका बोलते रागव देत ना, असंही तुला कुठे फरक पडतो. तेव्हा मीरा बोलते हां. तेव्हा अंबिका बोलते अच्छा तुला फरक पडतोय, पण मीरा याला काय अर्थ आहे, प्रेमही करायचं आणि रागही सोडायचा नाही, हो ना. तेव्हा मीरा बोलते नाही तसं काही नाही. तेव्हा अंबिका बोलते असं काही नाही आहे. तेव्हा मीरा बेडावरत असते. थोडं तिची अंबिकाची नजर त्या गिफ्टवर जाते. तेव्हा ती बोलते की मीरा ही गिफ्ट या बॉक्समध्ये काय आहे. तेव्हा मीरा बोलते की वेदाच्या बाबांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तेव्हा अंबिका बोलते आणि तू ते घेतलं नसशीलच, हो ना. तेव्हा अंबिकाला एक आयडिया सुचते आणि ती बोलते की मीरा माझ्याकडे एक आयडिया आहे. जर अथर्वला तुझा राग आला असेल ना तर तो एका चुटकीत निघून जाईल. तेव्हा मीरा बोलते तो कसं काय. तेव्हा अंबिका बोलते की डोळे डोळे बंद कर. तेव्हा मीरा बोलते आता हे काय तुझं नवीन. तेव्हा अंबिका बोलते डोळे मीट ना पटकन. तेव्हा अंबिका त्या बॉक्समधनं तो परफ्यूम काढते आणि मीराला बोलते की मीरा चिटिंग करू नकोस, डोळे उघडू नकोस. तेव्हा मीरा बोलते ताई काय करते. तेव्हा अंबिका बोलते आलेच. तेव्हा अंबिका तो परफ्यूम घेते आणि मीराच्या पूर्ण साडीवर परफ्यूम मारते. तेव्हा मीरा डोळे उघडून बघते. ते परफ्यूमचं बॉक्स ओपनच बघते आणि बोलते की ताई काय हे नको, इथे डोकं नको ना लावत जाऊस तू. तेव्हा अंबिका बोलते की अच्छा पण फ्रॅग्रन्सचं सांग ना कसं आहे ते. तेव्हा मीरा तो परफ्यूम घेऊन घेते. तेव्हा मीरा बोलत असते अगं ताई नव्हता उघडायचा तो. तेवढ्यात अथर्व आणि अनन्या भांडण करत येत असतात आणि बोलतात की अथर्व बोलत असतो की तुझं ना दरवेळचं झालं आहे. तेव्हा अनन्या बोलते दरवेळचं काय रे. तेव्हा अथर्व बोलतो दरवेळचं काय गं, एवढी मोठी बोलणार. तेवढा तो मीराकडे बघतो आणि शांत होतो. तेव्हा अनन्याही मीराकडे बघते. अंबिकाला हसायला येत असतं. तेव्हा अनन्याला काहीतरी स्मेल येत असतो. तेव्हा ती बोलते की काही छान फ्रेग्रन्स आहे. तेव्हा अनन्या बोलते वहिनी तू परफ्यूम मारला आहेस का. तेव्हा मीरा बोलते ते मी नाही. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघते. तेव्हा अनन्या बोलते की दादा तू वहिनीसाठी परफ्यूम आणलेलास ना. तेव्हा अथर्वचं लक्ष त्या रिकाम्या बॉक्सकडे जातं. तेव्हा तो अनन्याला खुणवतो आणि रिकामा बॉक्स दाखवतो. तेव्हा अनन्या त्या बॉक्सकडे बघते आणि बोलते ओ अच्छा चोरी चोरी चुपके चुपके या कुछ चल रहा है ना वहिनी. तेव्हा अथर्वला खूप भारी वाटत असतं. तेव्हा मीरा अंबिकाकडे रागाने बघत असते. तेव्हा अनन्या अथर्वचा हात धरते आणि बोलते ये ना चल. तेव्हा ते दोघं मीराजवळ येतात. तेव्हा अंबिका मीराला बोलते सॉरी मीरा पण तू आता पुरती अडकलीस आता. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघत असते. तेव्हा अनन्या बोलते वहिनी तू कितीही इकडे तिकडे बघितलंस ना, मी पण चोर पकडला आहे मी, तू परफ्यूम मारलास ना. तेव्हा मीरा बोलते नाही मी नाही मारला परफ्यूम, मला आवडत नाही. ती हातातला परफ्यूम पुढे करते आणि बोलते की मी हा फक्त टेबलवर ठेवायला घेतला होतास. तेव्हा अथर्वला हसायला येतं. तेव्हा अनन्या बोलते की वहिनी प्रूफ तू स्वतःच दिला दादा, कॉंग्रॅच्युलेशन्स हां. तेव्हा अंबिकालाही हसायला येत असतं. तेव्हा अनन्या बोलते वहिनी तुझं गिफ्ट एक्सेप्ट केलं आहे फायनली. तेव्हा मीरा बोलते नाही मी नाही उघडला बॉक्स, मी नाही मारला परफ्यूम. ती मीरा अंबिकाकडे बघत असते. अंबिका अथर्वलाही हसायला येत असतं. तेव्हा अथर्व बोलतो मग कोणी मारलं. तेव्हा मीरा बोलते मला ना किचनमध्ये काम आहे, मी आलीच.
तेव्हा मीरा परफ्यूम घेऊन किचनमध्ये जायला लागते. तेव्हा अनन्या बोलते, वहिनी किचनमध्ये परफ्यूम. तेव्हा मीरा एकदम गांगरलेली असते. ती अथर्वकडे परफ्यूम देणार, पण अथर्वकडेही देत नाही आणि मीरा आणि अनन्याच्या हातात परफ्यूम ठेवते आणि चालली जाते. तेव्हा अंबिका अथर्व त्यांना हसायला येत असतं. तेव्हा अनन्या हसत हसत बोलते की नाईस चॉईस हां. तेव्हा अथर्व अनन्याला बोलतो, तू बोलू नकोस हां. तेव्हा अनन्या बोलते, तू चिडतोस का? तेव्हा ते दोघं हसत असतात. तेव्हा अंबिकालाही हसायला येत असतं आणि ती बोलते मनात, सॉरी मीरा, अथर्वचा राग गेला, तू पाहिलास ना. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.